तुमच्याही घरात लहान लहान मुली असतील आणि त्या जर बरमुडा घालत असतील तर सावध व्हा, कारण स्वयंघोषित संस्कृती रक्षक, धर्मरक्षक कुठूनही येतील आणि तुमच्यावरती हल्ला करतील, तुम्हाला मार देतील. मी असं का म्हणतोय हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ आता सेव्ह करून शेवटपर्यंत बघा. मित्र हो, काल परवाची बातमी आतापर्यंत तुम्ही वाचली असेल, बघितली असेल. सिंहगडावरती गेलेल्या एका 8 वर्षाच्या मुलीनं बरमुडा घातला म्हणून तिच्या वडिलांना तथाकथित स्वयंघोषित धर्मरक्षकांनी मारहाण केली, त्यांना शिवीगाळ केली. मित्र हो, 8 वर्षाच्या मुलीनं आई वडिलांसोबत पर्यटनाला गेल्यानंतर अंगात काय घालावं हे तिच्या आईबापाला नक्कीच पक्क माहीत असतं. पण तरी सुद्धा 8 वर्षाच्या मुलीनं शॉर्ट कपडे घातल्यामुळे तुमच्या धर्माचा अपमान होत असेल तर नक्की कसा, आणि होतच असेल तर त्या कुटुंबियांना, तिच्या वडिलांना बेदम मारहाण करण्याचा, शिवीगाळ करण्याचा अधिकार नक्की तुम्हाला दिला कुणी? मित्र हो, मला जेवढं अध्यात्म कळतं त्यानुसार दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती असं आपल्या संतांनीच सांगितलेलं आहे. त्यामुळे धर्म म्हणजे संयम, धर्म म्हणजे करुणा, धर्म म्हणजे एखाद्या स्त्रीचा सन्मान करणं. ज्या प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन आजकाल धर्माचं राजकारण केलं जातं आणि जिथं संपूर्ण रामायणामध्ये अधर्माची बाजू म्हणून ज्या रावणाकडे पाहिलं जातं, तो रावण सुद्धा सीतामाईच्या परवानगीशिवाय सीतामाईला स्पर्शही करू शकत नाही. ज्या सिंहगडावरती मुलीनं कमी कपडे घातले म्हणून तिच्या वडिलांना तुम्ही मारहाण करता, त्या अखिल महाराष्ट्राचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्याला काय शिकवतात तर परस्त्री जरी असेल तरी तिला माते समान मानावं, तिचा सन्मान करावा. मग तुम्ही कुणाचा तरी अपमान करून, स्त्रियांची अवहेलना करून, कुणाला तरी मारहाण करून तुमच्या धर्माचं रक्षण करू इच्छित असाल तर हे धर्माचं रक्षण आहे की हा स्वतःच्याच धर्माचा अपमान आहे, याचाही 100 वेळा नव्हे 1000 वेळा विचार करणं गरजेचं आहे. या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर तिथं असता तर तुमची भूमिका काय राहिली असती यावरही मला कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.